काही गोष्टी अशा सुद्धा आहेत, की ज्या आपल्या इच्छेप्रमाणे होणार नाहीत आणि कदाचित त्यावेळेस आपल्याला असं जाणवेल, की हे माझ्या इच्छेच्या अनुरूप होत नाही. परंतु ज्याप्रमाणे आई आणि वडिलांना माहिती आहे, की माझ्या लहान बालकासाठी, मुलांसाठी काय आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तद्वत या ब्रह्मांडाला, ह्या सृष्टीला, ज्या आपण ईश्वराला किंवा ज्या अंतरशक्तीला, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या सोर्सला, स्त्रोतला, जिथून आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घटित होत आहेत, ज्यांची संभावना आहे आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये रेग्युलर घडत आहेत. या सगळ्या त्या दिव्य शक्तीला हे सुद्धा माहिती आहे, की यांच्यासाठी काय महत्वाचं आहे. राइट? आणि यालाच म्हणायचं ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान. भगवंताच्या इच्छेनुसार ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत. तुम्ही भगवंत म्हणा किंवा ब्रह्मांड म्हणा, युनिव्हर्स म्हणा, राइट? त्या दिव्य शक्तीच्या अनुसार ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत, त्या घडत आहेत, त्या घडणारच आणि त्या घडण्यासाठी त्याच्यातून आपल्याला बोध घेता यावा म्हणून त्या गोष्टी घडत आहेत. या जीवनामध्ये जर काही सार असेल, सत्य किंवा सार जर काही असेल, तर एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत कॉज अँड इफेक्ट यालाच काय म्हणायचं माहिती कारण आणि त्याचे परिणाम. विनाकारण या विश्वात, या सृष्टीमध्ये काहीही घडत नाही. आता जे काही घडत आहे याच्यातून तुम्ही बोध घेऊन त्याचे परिणाम, आता इच्छित परिणाम जर साध्य करायचे असतील तर काय करावं लागेल? यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे आपल्या भाग्याचे निर्माते तुम्ही स्वतः आहात. परमेश्वराने किंवा ह्या ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने तुमच्याकडे एक पेन दिलेला आहे. राइट? आणि ह्या पेनाचा उपयोग करून म्हणजे तुमच्याकडे पॉवर दिलेली आहे. याचा उपयोग करून ॲस्ट्रोलॉजीमध्ये जी 12 घरं आहेत, या घरांमध्ये सर्वोत्तम गोष्टी तुम्हाला पुट करायच्या आहेत. याच्यासाठी एक विधी आहे, याच्यासाठी एक प्रोसेस आहे. सबके गठडी लाल है, सबही साहूकार. गठडी खोलना भूल गए, इस विधी भये कंगाल. गुरु महाराज जी काय सांगतात, की प्रत्येक व्यक्ती सबके गठडी लाल आहे. लाल म्हणजे काय? एक अमूल्य रत्न, हिरा, डायमंड किंवा मोती. सबके गठडी लाल है, सबही साहूकार. गठडी खोलना भूल गए किंवा गठडी खोलना नहीं जानते, इस विधी भये कंगाल. एखादा व्यक्ती जर गरीब असेल आणि त्याच्याजवळ त्याच्याच गाठोड्यात एक अमूल्य रत्न आहे, परंतु रत्न असून सुद्धा तो जर गरिबीचं जीवन जगत आहे, याचा अर्थ काय? की त्याला ते माहिती नाही की त्याच्याकडे तो अनमोल ठेवा आहे. राइट? आणि आता आपण आपलं लॉजिक किंवा गणित कसं सेट केलेलं आहे, आपण जीवनाचं कॅल्क्युलेशन आधीच करून ठेवलेलं आहे. आपल्या दृष्टीने जर एखाद्या सुखी व्यक्तीचं नाव विचारलं किंवा सगळ्यात अ, सफल, सक्सेसफुल व्यक्ती कोण आहे याचं जर नाव विचारलं, तर आपल्या डोळ्यासमोर काही व्यक्तींची लिस्ट येते. राइट? काही व्यक्तींची लिस्ट येते. पण थोडासा विचार करून जर तुम्ही पाहिला, तर ती लिस्ट जी आहे ना, ती पैशावाल्या लोकांची आहे. हं, म्हणजे जेवढे पण उद्योजक, उद्योगपती, फिल्म इंडस्ट्री असेल किंवा स्पोर्ट्समधील काही व्यक्ती असतील, परंतु हे सगळे व्यक्ती आपण ज्यांना समजतो, की हे सक्सेसफुल आहेत, राइट? त्यांनी एका पर्टिक्युलर फील्डमध्ये सक्सेस प्राप्त केलेली आहे. परंतु महत्त्वाचं हे आहे, की ते पैसेवाले व्यक्ती आहेत, राइट? पैसेवाले ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. परंतु सर्वात सुखी व्यक्ती जर कोणी असेल किंवा खरोखर यशस्वी जर झालेला असेल, तर त्याच्यासाठी जीवनाच्या काही क्रॉस चेकिंग किंवा काही पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्सचा अर्थ काय होतो? काही प्रमाण आहेत आणि हे प्रमाण आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय आपल्या स्वतःला, राइट? स्वतःला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. आणि हे प्रमाण काय आहे? हं, हे प्रमाण 5 गोष्टींचं आहे, राइट?
5 गोष्टींमध्ये आपल्याला हे मोजता येईल, की हेल्थ सगळ्यात आधी आरोग्य, फिजिकल फिटनेस त्या व्यक्तीची आहे का? कळालं? काही व्यक्ती इतके धनाढ्य, इतके धनवान आहेत, परंतु 2 वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. उदाहरण जर द्यायचं झालं, तर असे काही व्यक्ती आहेत, ज्याला मायकल जॅक्सन म्हणता येईल. हा डान्स किंवा नृत्य किंवा म्युझिक, संगीत ह्या क्षेत्रात अतिउच्च श्रेणीतील व्यक्ती, ज्याच्यासाठी जगातील कितीतरी करोडो लोकं वेडे झाले होते. वेडे इन द सेन्स फॅन्स आणि फॉलोवर झाले होते त्यावेळेस. इतका सक्सेसफुल व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने, ज्याने स्वतःची पूर्ण स्किन सर्जरी करून ब्लॅकमधून तो व्हाईट झालेला आहे. राइट? आई-वडिलांचं ओळख सुद्धा त्याने बदलून टाकली. ज्याच्याकडे डायटिशियन होते. दररोज 12 प्रकारचे डॉक्टर त्याच्या ट्रीटमेंटसाठी होते, चेकअपसाठी होते आणि ह्या व्यक्तीला जर काही भोजन ग्रहण करायचं असेल, तर ते चेक करण्यासाठी सुद्धा डायटिशियन होते. जे काय जेवण करणार आहे आणि काय जेवण करायला पाहिजे अ, आणि पदार्थ कसा आहे ते टेस्ट करण्यासाठी एक व्यक्ती आणि टेस्ट करून झाल्यानंतर ते ग्रहण करण्यासाठी म्हणजे सगळ्या प्रत्येक ठिकाणी सजेशन यांचा उद्देश काय होता माहितीये? 150 वर्ष जगायचं होतं. अप्रॉक्सिमेटली 150 इयर्स 150 वर्ष जगण्यासाठी संभाव्य जेवढ्या पण काही गोष्टी आहेत, मास्क असल्याशिवाय चेहऱ्यावर मास्क असल्याशिवाय प्रवास नाही. राइट? कुणाला हँडशेक करायचा असेल तरी बिना मास्कचं करणार नाही. म्हणजे अति उच्च लेव्हलला श्रेणीला स्वतःला नेल्यानंतर, एवढं सगळं यश प्राप्त केल्यानंतर, हा व्यक्ती किती वर्ष जगला माहिती आहे? ॲट द एज ऑफ 50 भयंकर पेन होऊन, अटॅक येऊन याचा मृत्यू झाला. आणि ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस डॉक्टरांची सर्वोत्तम डॉक्टरांची फौज आजूबाजूला होती. कळालं? फिजिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. फिजिकल फिटनेस. आणि हे क्रॉस चेक करा. प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी क्रॉस चेक करा. हे प्रमाण माझ्या जीवनामध्ये बसतंय का नाही? फिजिकल फिटनेस. त्याच्यानंतर फिजिकल, त्याच्यानंतर मेंटल. शरीराने धष्टपुष्ट आहे, परंतु विचाराने मात्र दरिद्री किंवा गरीब आहे. अशा व्यक्तीचं काय होईल? फिजिकल फिटनेस प्राप्त केला, परंतु जो अविचारी आहे, विचार करू शकत नाही, सतसत विवेकबुद्धी जागृत नाही, असा व्यक्ती खरोखर सक्सेसफुल आहे का? हां, प्रत्येक व्यक्तीने स्वतःबरोबर क्रॉस चेक करा. म्हणजेच फिजिकल फिटनेस हा सर्वोत्तम किंवा प्रथम श्रेणीमध्ये मोजता येईल. जर प्रायोरिटी ठरवायचं म्हटलं आपण, तर फिजिकल फिटनेस सगळ्यात आधी. त्यानंतर काय? मेंटल फिटनेस. मेंटली विचाराने हा प्रगल्भ किंवा प्रगत व्यक्ती आहे किंवा नाही. स्वामी विवेकानंदांसारखे विचार आहेत किंवा नाही. राइट? जे थोर विचारवंत किंवा लेखक किंवा समाज सुधारक, प्रबोधनकार जे पण काही व्यक्ती होऊन गेलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, श्री छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर किंवा लोकमान्य टिळक किंवा भगतसिंग किंवा अजून पण अलीकडच्या काळात सुद्धा जर काही व्यक्ती पाहिले, तर यांचे सुद्धा ए-पी-जे अब्दुल कलाम. तर ह्या सगळ्या व्यक्तींसारखे उच्च प्रगल्भित विचार आहेत किंवा नाही, हे क्रॉस चेक करायचंय स्वतः पुन्हा एकदा, स्वतःसाठी. आणि जसं तुम्ही हे क्रॉस चेक कराल, तशी तुम्हाला ती उत्तरं मिळायला सुरुवात होईल, की खरोखर माझ्या जीवनामध्ये मी फिटनेस, फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेसमध्ये आहे का नाही? फक्त करोडो रुपयाची इस्टेट प्रॉपर्टी कमवली म्हणजे यशस्वी झालं असं नाही होत.
अ पुअर मॅन कॅन बी हॅपी बट हॅपी मॅन कॅनॉट बी पुअर. एक गरीब व्यक्ती श्रीमंत असू शकतो, राइट? पण जो व्यक्ती आनंदी आहे ना, अ हॅपी मॅन कॅनॉट बी पुअर. एक आनंदी व्यक्ती कधीच गरीब असत नाही, होऊ शकत नाही. जर कुणी आनंदी व्यक्ती असेल, तर तो श्रीमंतच आहे बाय डिफॉल्ट. आता काही व्यक्ती श्रीमंतीची व्याख्या पैशांबरोबर करतात. पैसेवाले व्यक्ती वेगळे आहेत आणि आनंदी व्यक्ती वेगळे आहेत. आणि आनंदी व्यक्ती कोण आहे? जो परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला आनंदी करण्याची कला ज्याच्याकडे आहे, तो व्यक्ती खरोखर आनंदी आहे. फिजिकल, मेंटल, त्यानंतर फायनान्शियल, राइट? आर्थिक धनसंपत्ती सुद्धा असणं आवश्यक आहे. हे 5 पॅरामीटर आहेत. फिजिकल, मेंटल, राइट? माझ्याबरोबर करा. फिजिकल, फिजिकल फिटनेस असं करा. फिजिकल फिटनेस, राइट? मेंटल, मेंटल जर कुणाला क्रॉस चेक करायचं असेल, तर आजपासून तुम्ही सुद्धा हा नियम लागू करा. मेंटल, त्यानंतर फायनान्शियल, आर्थिक. आर्थिक बाबतीत तो व्यक्ती किती सक्षम आहे, हे सुद्धा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. राइट? आणि त्यानंतर स्पिरिच्युअल, आध्यात्मिक. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती त्याने उन्नत प्रगती केलेली आहे. आध्यात्मिक, खऱ्या अर्थाने आध्यात्मिक. आध्यात्मिकचा अर्थ काय होतो? कर्मकांड म्हणजे आध्यात्मिक नव्हे. राइट? आध्यात्मिकतेचा अर्थ अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत म्हणायचं झालं, तर जर तुमचं अंतर्मन कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही शांत राहू शकत असाल, कळालं? हां, जिथे काही गोष्टी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत, की 4 प्रकारच्या बिहेवियर आपल्याला करावे लागतात. राइट? आपण काय शिकलो होतो? एक टर्टल, टॉर्टॉइस, राइट? आणि त्यानंतर अ, सगळ्यात शेवटी आपण एक औल पाहिला होता, राइट? टर्टल, त्यानंतर लक्षात आहे का सगळ्यांच्या? राइट? आपण सगळ्यात आधी काय पाहिलं होतं? येस. काही नियम, काही गोष्टी आपल्याला कासवापासून शिकण्यासारख्या आहेत. काही गोष्टी आपल्याला अ, गरुड ज्याला म्हणता येईल किंवा शार्क ज्याला म्हणता येईल त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. राइट? आणि काही गोष्टी औल, औल म्हणजे अमेरिकन औल, घुबड ज्याला म्हणतात, त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. राइट? याला कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणतात. कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या वेळेस अ, हे कॉन्फ्लिक्ट येत जातील, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी ॲप्लिकेबल होतात. राइट? काही टेडी बिअर सारख्या आहेत आणि हे प्रत्येक कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कधी? परिस्थिती अनुसार. राइट? सगळ्याच ठिकाणी तुम्ही शार्क नाही होऊ शकत आणि सगळ्याच ठिकाणी तुम्ही टेडी बिअर नाही होऊ शकत आणि सगळ्याच ठिकाणी तुम्ही कासव नाही होऊ शकत आणि सगळ्याच ठिकाणी तुम्ही आता औल जी आहे ती ऑल टुगेदर एक पर्सनॅलिटी आहे, एक व्यक्तित्व आहे, जेणेकरून त्या व्यक्तीच्या म्हणजे प्रत्येक परिस्थिती हाताळण्याची ती एक कला आहे. राइट? म्हणून स्पिरिच्युअल खऱ्या अर्थाने आध्यात्मिकतेचा अर्थ की अंतर्मनातून तुम्ही किती शांत आहात, समुद्रासारखे विशाल आहात. राइट? आणि त्यानंतर सोशल. सोशल म्हणजे काय? सामाजिक दृष्टीने तुमचं स्थान किती महत्वाचं आहे. सोशली या समाजामध्ये तुमचं स्थान काय आहे? तुम्ही स्वतःसाठी यशस्वी झालेला आहात उदाहरणार्थ. तुमच्याकडे घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट प्रॉपर्टी आहे. नाव लौकिक प्राप्त झालेलं आहे. परंतु तुमच्या शेजारी, आजूबाजूला जे काही तुमच्या गावामध्ये जे काही व्यक्ती राहत आहेत, ते सगळेच आनंदी आहेत का? बरं. त्यामध्ये काही मिडल क्लास फॅमिली असतील, मध्यमवर्गीय महिला असतील किंवा महिला, पुरुष किंवा काही कुटुंब, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याही जीवनात आनंद आहे का? जर तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तर ते ज्ञान डाउन द लाईन तुम्ही दिलेलं आहे का? किंवा त्यासाठी
तुम्ही काही छोट्या-छोट्या गोष्टी बेबी स्टेप घेत आहात का? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त करायच्या असतील, तर काय करावं लागेल? तर याच्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. शाळा पूर्ण झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने शिकणं थांबवलं, तर याचा अर्थ येणाऱ्या काळात तो अशिक्षित म्हणून नावारूपाला येईल. राइट? स्कूल और कॉलेज के बाद जिन लोगों ने पढ़ना लिखना बंद कर दिया है, आने वाले समय में वो लोग अनपढ़ बन के रह जाएंगे. एक फार मोठे ट्रेनर आहेत त्यांचं हे वाक्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज काहीतरी शिकणं आवश्यक आहे. आता काय काय शिकायला पाहिजे? ह्या 33 प्रकारचे हे टॉपिक आहेत वेगवेगळे. जरी तुम्ही शिक्षक असाल, प्रोफेसर असाल, प्राध्यापक असाल, तरी सुद्धा अकॅडमिक नॉलेज व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्या 5 गोष्टी ज्या मी आता सांगितल्या, यांच्यासाठी यांना खतपाणी आणि पोषण देण्यासाठी तुम्हाला कराव्या लागतील आणि रॅदर करायला हव्या. तरच या मनुष्य जीवनाला अर्थ आहे. अदरवाइज खाना-पीना और सो जाना, सब काम है पशु समाना, क्यों देह मनुज की धारी, सुनो सुनो वचन नर नारी. खाना-पिना और सो जाना ह्या तीनही गोष्टी पशु आणि पक्षी सुद्धा करतात. राइट? आणि याच्यासाठी मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. मग याच्यात आणि त्यांच्यात डिफरन्स काय आहे? काय फरक आहे या दोघांमध्ये? आणि खऱ्या अर्थाने जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल याच्यासाठी प्रोसेस आहेत. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. आणि एक टॉपिक जो काही प्रोग्राम ऑफलाईन सेशनमध्ये आपण घेतो माइंड सेट ऑन मध्ये त्यामध्ये एक टॉपिक फार महत्वाचा आहे. डिप्रेशन टू सेलिब्रेशन. राइट? डिप्रेशन. काही व्यक्ती अंतर्मनाने अ, नैराश्य प्राप्त झालेलं आहे, खचलेले आहेत. परंतु त्या अवस्थेतून सेलिब्रेशन पर्यंत कसं जायचं आणि ज्यामध्येच ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम ज्याला म्हणतात आणि यालाच लॉ ऑफ असोसिएशन सुद्धा म्हणतात. असोसिएशनचा अर्थ तुम्ही कशाशी असोसिएट आहात, राइट? तुम्ही कशाबरोबर अटॅच्ड आहात, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतात. ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, की तुमच्या जीवनात आता जे काही घडत आहे, इट इज नॉट बिकॉज ऑफ द सिच्युएशन. बाहेरच्या परिस्थितीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे किंवा वस्तूमुळे. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती किंवा घटना ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे तुमच्या जीवनात तुमची आत्ताची सद्यस्थिती नाहीये. ओके. बाहेरच्या परिस्थिती अनुरूप कधी-कधी काही निर्णय घ्यावे लागतील, राइट? काही गोष्टींची तुम्हाला कदाचित ॲक्टिंग करावी लागेल, अभिनय करावा लागेल. जर मुलगा, घरातील लहान मुलगा किंवा बालक चुकीचं काम करत असेल, लहान मुलगा आहे समजा 1 वर्षाचा आणि त्याने जर माती खाल्ली असेल किंवा दगड खात असेल, तर तिथे जाऊन त्याला थांबवणं आवश्यक आहे. परिस्थिती अनुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. परंतु हे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तसंच जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटना ज्यावेळेस समोर येतील, त्यावेळेस तुम्हाला तिथं कार्य करणं गरजेचं आहे. परंतु त्याचा परिणाम आपल्या चित्तावर होऊ न देणं हे महत्वाचं आहे. राइट? आणि याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. स्वतःला प्रशिक्षित करणं महत्वाचं आहे. याच्यासाठी व्हेरियस टॉपिक आहेत आणि ह्या प्रत्येक टॉपिकवर आपल्याला काम करायचंय. राइट? ज्या कुणा व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे, वयाची अट नाही. वय कितीही असलं तरी सुद्धा चालेल. राइट फ्रॉम 15 इयर्स 15 वर्षाच्या बालकांपासून 11 वर्षाच्या ते 110 वर्षापर्यंतचा कुठलाही बालक असेल तरी सुद्धा. राइट? 11 पासून 111 यामध्ये जर तुम्ही येत असाल 15 पासून 65, 70, 75, 80 जे पण तुमचं एज आहे, या प्रत्येक वयामध्ये, कालखंडामध्ये किंवा
याच्यासाठी मर्यादा नाही, वेळेची मर्यादा नाही. ह्या प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आणि हे जे पॅरामीटर मी सांगितले आहेत म्हणून नाही, परंतु तुम्ही स्वतःबरोबर क्रॉस चेक करा. ज्यावेळेस ठरवलं होतं, की माझ्याकडे फोर व्हीलर येईल आणि फोर व्हीलर आल्यानंतर मी आनंदी होईल. पण खरोखर आज जर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे, तर ती गाडी किंवा फोर व्हीलर तुमच्या आनंदासाठी कारणीभूत आहे का? त्याच गाडीमध्ये ज्यावेळेस पेट्रोल भरावं लागतं किंवा तिचा इन्शुरन्स काढावा लागतो किंवा 8 to 10,000 चा ई-एम-आय पे करावा लागतो, त्यावेळेस ते रिअलाईज होतं. मी गाडी घेतली होती आनंदासाठी, परंतु आज याच्यावर म्हणजे लायबिलिटी झालेली आहे. असेट म्हणून ज्याला घेतलं, कारण ते ज्ञान नाही, राइट? ते शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त नाही. प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीच्या बाबतीत पण असंच आहे, राइट? विवाह असेल किंवा मूल जन्माला आलेला असेल, त्यावेळेस आनंद गगनात मावेनासा होतो. परंतु त्याच विवाहानंतर एक 5-10 वर्षात तो आनंद बाजूला आणि कारण प्रशिक्षण नाही. त्या व्यक्तीची व्हॅल्यू नाही आणि तोच मुलगा ज्यावेळेस 10वी त्याला कमी मार्क पडतात ना, त्यावेळेस सुद्धा हे तो व्यक्ती विसरून जातो, की हाच मुलगा होता याच्या जन्मण्याच्या दिवशी किंवा जन्मल्यानंतर मी किती सेलिब्रेट केलं होतं. पण आज तोच मुलगा ज्यावेळेस दुःखाचं कारणीभूत झालेला आहे. काय छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. परंतु शिक्षण आणि प्रशिक्षण नसल्यामुळे आपण त्या घटनेकडे, त्या गोष्टीकडे, त्या परिस्थितीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करतो. राइट? पण हेच पुन्हा जर प्राप्त करायचं असेल, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यांच्याशिवाय जर आनंदी राहायचं असेल, तर मग काय पाहिजे? त्याच्यासाठी कोचिंग पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यक्तीने स्वतःला अपग्रेड करत राहणं आवश्यक आहे. आणि जो व्यक्ती स्वतःवर मेंटली किंवा फिजिकली स्वतःवर काम करायला सुरुवात करतो, त्याच्या जीवनामध्ये या ऊर्जा शक्ती, हे चैतन्य, नवचैतन्य ज्याला कॉस्मिक एनर्जी पण म्हणता येईल किंवा कॉन्शियसली ज्यावेळेस तो व्यक्ती स्वतःला डेव्हलप करत जातो, त्यावेळेस त्याच्याकडे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, तरंग जे निर्माण होतात, तशा गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आकर्षित. हे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात आहे, राइट? तक्रार करणारे कंप्लेंट बॉक्स ज्याला म्हणतात, राइट? कंप्लेंट बॉक्स. आता कंप्लेंट म्हणजे असं नाही, की जर तुमच्यावर अन्याय होत आहे आणि तुम्ही ते म्हणालात, की नाही तक्रार नाही करायची. तसं नाही. त्यासाठी जी स्टेप्स घ्याव्या लागतील, त्या घ्याव्या लागतील. परंतु 99% गोष्टी अशा घडतात जीवनामध्ये ज्याच्यासाठी तक्रार करता येत नाही. घरामध्ये पती-पत्नी यांचे वादविवाद झाले किंवा अ, काही गोष्टी डिस्प्यूट निर्माण झाल्या. घरातल्या घरात साधारण छोटंसं. भाजीमध्ये मीठ कमी पडलं. आता याची तक्रार कुठे करणार? म्हणजे कुठलं आहे का असं ठिकाण, की जिथे जाऊन तुम्ही कंप्लेन करू शकाल? हां, मी त्या तक्रारीचं नाही म्हणत आहे. परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या काही घटना किंवा इन्सिडेंटमधून आपल्याला जावं लागत आहे, याच्यासाठी तक्रार करून उपयोग नाही. याच्यासाठी कंप्लेंट बॉक्स होऊन उपयोग नाही. राइट? हां. पण त्या व्यक्तीला सजेशन कसं द्यायचं? याच्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये हे जे काही 4-5 व्यक्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हाताचे 5ही बोटं जशी समान नाहीत, तसं एका घरात राहणारे 5ही व्यक्ती समान नाहीत. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग वेगवेगळी आहे. कदाचित याच्यात सासू-सासरे सुद्धा असतील, आई-वडील सुद्धा असतील, नातवंड असतील, मुलं असतील, पत्नी असेल, पती असेल, राइट? वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आपल्या घरामध्ये राहत आहेत. आणि जर तुम्ही सर्वांना समजवण्यासाठी एकच फॉर्म्युला वापरलात, तर नाही चालणार. कळालं? आजची यंग जनरेशन जी आहे, ही जी तरुण पिढी आहे आणि बऱ्याच वेळा लोकं म्हणतात ना, आमचे जनरेशन गॅप निर्माण होत चाललेली आहे.
आई-वडिलांना कळत नाही मला काय करायचं आहे आणि मुलं म्हणतात आणि आई-वडील म्हणतात मुलांना कळत नाही मला काय सांगायचंय. हे त्यांच्यासाठी चांगलं नाही, योग्य नाही वगैरे, वगैरे. परंतु यामध्ये पुन्हा हाच विचार करण्याची आवश्यकता आहे, की जी नवीन जनरेशन आहे, नवीन जनरेशन आता ज्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून हा प्रोग्राम अटेंड करत आहोत, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. ही न्यू जनरेशन आहे. राइट? पूर्वीच्या काळी रेडिओ होता किंवा दूरदर्शन, टेलिव्हिजन किंवा न्यूजपेपर होते. इव्हन रेडिओवर सुद्धा बातम्या ऐकल्या जायच्या पूर्वी. आज सुद्धा ऐकल्या जात असतील, पण प्रमाण कमी आहे. पण आज इंटरनेटच्या माध्यमातून ज्याला माहितीचा सुकाळ म्हणतात, मोर दॅन रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन राइट? जी आता सध्याच्या काळात प्रचलित आहे, ही इन्फॉर्मेशन म्हणजे जे रेडिओला किंवा न्यूजपेपरला 1,00,000 लोकांपर्यंत नेण्यासाठी जेवढा वेळ लागला, आता तेवढ्याच वेळामध्ये करोडो लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय-टी किंवा माहितीच्या माध्यमातून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या गोष्टी पोहोचतायत. काळ बदललेला आहे. राइट? आणि ही जी जनरेशन गॅप आहे, ही जर मॅच करायची असेल, आता नवीन पिढीला, नवीन मुलांना, घरातील नवीन बालकांना जर मोबाईल दिला ना, तर तो त्याच्यातले सगळे फंक्शन स्वतः शोधून काढतो. 5वी-6वी च्या मुलाला कधी देऊन पहा आणि त्याला ते सॉफ्टवेअर सुद्धा सगळे वापरता येतायत, जे त्या घरातील एका कर्त्या पुरुषाला सुद्धा समजणार नाही. जरी तो वेल एज्युकेटेड असला तरी सुद्धा. कारण ह्या ब्रेनची डेव्हलपमेंट क्षणोक्षणी पदोपदी होत जाते आणि याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतात. ग्रास्पिंग म्हणजे काय? आकलन क्षमता ही नवीन पिढीची जास्त आहे. जनरेशन गॅपचं अजून एक छोटंसं उदाहरण देतो. मुलं ज्यावेळेस ॲडव्हान्स फील्डमध्ये जातायत किंवा आय-टीमध्ये जातात किंवा वेल एज्युकेटेड होत आहेत आणि त्या मुलाला, त्या मुलीला जर घरातला कोणीतरी सल्ला दिला, सजेशन दिलंय, की "तू असं नको करू, तू असं कर." तर सगळ्यात आधी तो व्यक्ती काय विचार करतो? मी स्वतः ॲडव्हान्स आहे. मला बऱ्याच गोष्टी आता कळतात. मग मी यांचं का ऐकू? बऱ्याच वेळा हा प्रश्न म्हणजे सबकॉन्शियसली ते तोंडावर असं बोलून नाही दाखवणार, परंतु अंतर्मनात त्यांच्या हे चालू असतं. आणि ज्यावेळेस हे चालू असतं, त्यावेळेस ती जी ओल्ड जनरेशन आहे, त्यांनी पण स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. राइट? धिस इज व्हॉट कॉल्ड जनरेशन गॅप. आता ही जनरेशन गॅप निर्माण होण्याचं कारण ही परिस्थिती ज्याच्यातून आता आपण जात आहोत. राइट? परंतु ही जर मॅच करायची असेल तर काय करावं लागेल? शिक्षण. शिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. शाळा, कॉलेज झाल्यानंतर 90% लोकं पुन्हा पुस्तकं ओपन करून पुस्तकं उघडून पाहत नाही. जर त्यांना म्हटलं ना, की एखादं पुस्तक घ्या, ते वाचन करा, तर ते पुस्तक घेतल्यानंतर सुद्धा ते म्हणतात, "एवढं पुस्तक कसं काय वाचणार मी?" कारण मला दैनंदिन माझ्या अ, रेग्युलर रूटीनमधूनच वेळ मिळत नाही, तर मी कसं काय अभ्यास करणार? राइट? आता हा जो प्रश्न करतात ना, तर याचा अर्थ जीवनाच्या आता प्रगतीमध्ये ते पाठीमागे पडत चाललेलं आहे. आणि याच्यासाठी स्वतःला अपग्रेड करत राहणं फार आवश्यक आहे. आता हे कसं करायचं? 10 पुस्तकं, 1 पुस्तक, 1 पुस्तक सुद्धा खूप अनमोल आहे. 1 पुस्तक. ज्या व्यक्तीने लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, राइट? आता स्टीफन आर कोवे कवी हे या मराठीत हे तसं लिहिलेलं आहे. पण हे सगळ्यात बेस्ट सेलिंग बुक आहे. असे भरपूर आहेत. परंतु हे एक बेस्ट सेलिंग बुक आहे. आणि जर कुणाला सांगितलं, की हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. पुस्तकाची प्राइस किती आहे? इथे लिहिलेलं आहे बघा. इथे दिसेल तुम्हाला इथे. राइट? ठीक आहे. ह्या कॅमेरामध्ये ₹499 किती? ₹500. आता एखादा व्यक्ती म्हणेल, "ह्या पुस्तकासाठी ₹500 कोण खर्च करेल?" बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. ₹500 फॉर एका छोट्याशा पुस्तकासाठी. परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अनुभव
त्या व्यक्तीने त्याच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात सक्सेस, यश प्राप्त करण्यासाठी त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम बनण्यासाठी जे पण काही कार्य केलेलं आहे आणि ते ट्रेनिंग, ते शिक्षण, ते प्रशिक्षण पुस्तकात लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि हे शिक्षण 15 वर्षाचा अनुभव जर तुम्हाला ₹500 ला मिळत असेल, तर हे स्वस्त आहे का महाग आहे? ऑब्व्हियसली हे स्वस्त आहे. अगदी निग्लिजिबल अमाउंट आहे. राइट? परंतु आता व्यक्तीची मिडल क्लास फॅमिली किंवा सर्वसाधारण व्यक्तींचे विचार करण्याची क्षमता काय आहे, की एवढं खर्च कोण करेल? परंतु तो खर्च नाही, ती इन्व्हेस्टमेंट आहे. ज्या व्यक्तींना वाटतं ना, ज्ञानाची किंमत खूप जास्त आहे, त्या व्यक्तीला फक्त एवढं जर म्हटलं, की अज्ञान थोडंसं ट्राय करून बघ. लाखो रुपये तर अज्ञानापोटी व्यक्ती खर्च करतो. जिथे आवश्यकता नाही तिथे सुद्धा. असे काही इन्सिडेंट आणि प्रसंग मी पाहिलेले आहेत किंवा व्यक्तींच्या जीवनामध्ये होताना, ज्याने चांगली अचीव्हमेंट केलेली आहे शेअर मार्केटमध्ये, आज पूर्ण मायनसमध्ये. कळालं? कारण ते पर्टिक्युलर शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त नाही झालं. अनुभव विकत घेतला नाही. अज्ञान जे मिळवलेलं होतं ते गमावून बसलेले आहेत. मग त्या अज्ञानासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ज्ञानासाठी ₹1000-500 खर्च केलेले काय वाईट आहे? आणि याच्यामध्ये सुद्धा फक्त पुस्तक विकत आणल्याने काही होणार नाही. ते वाचन करावं लागेल. कळालं? एक पुस्तक वाचल्यानंतर जर व्यक्तीची एवढी प्रगती होत असेल, तर जो ट्रेनर आहे, जो शिक्षक आहे, जो प्रशिक्षक आहे, जो कोच आहे, हा एक कोच 10 पुस्तकांच्या बरोबर आहे. जे प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक आहे, हा अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी हे 2 दिवसाचं जे वर्कशॉप होतं, वर्कशॉप याचा अर्थ काय? कार्यशाळा. ऑफलाईन सेशन जे होतात, ज्या कार्यशाळा होतात, या ट्रेनिंगमध्ये जर एखादा व्यक्ती येऊन बसला, तर जे मागच्या वर्षभराचा बॅकलॉग असेल ना, तो 2 दिवसामध्ये भरून निघेल. राइट? फक्त 2 दिवसामध्ये. का? कारण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. यांचा आपण विचार या पद्धतीने कधी केला नाही. का नाही केला? कारण आपल्याला सांगणारं कोणी भेटलं नाही. कळालं? किंवा जरी मिळालं असेल, तरी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही. त्यामुळे आपण त्याला अ, गृहीत धरलं. YouTubeवर सुद्धा बरेच ट्रेनिंग प्रोग्राम आता अवेलेबल आहेत. परंतु हे प्रोग्राम पाहिल्यानंतर आणि आय एम शुअर आजची अवस्था अशी झालेली आहे. रील माहिती आहे तुम्हाला रील? ती फक्त 60 सेकंदाची असतात. तुम्हाला आणि असं शिकवलं जातं. मला जो पण मेसेज द्यायचा आहे, तो 60 सेकंदात बसवा. का? कारण लोकांकडे वेळ नाहीये. का नाहीये वेळ? कारण ती रील फक्त काय करायची आहे? एक झाल्यानंतर दुसरी, दुसरी झाल्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 10 पाहिल्यानंतर त्याला विचारा, पहिल्या रीलमध्ये काय पाहिलं? नाही लक्षात. कळालं? अशा माहितीच्या युगामध्ये आता आपण सध्या आहोत. आणि त्यामध्ये एखादा इन्सिडेंट, एखादा प्रसंग ब्रह्ममुहूर्ताची ही जी शक्ती आहे, ब्रह्ममुहूर्ताचे हे जे सेशन आहेत, हे पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या हृदयाबरोबर कनेक्ट करतात. राइट? म्हणजे अंतर्मनामध्ये त्याच्या स्वतःच्या ज्या क्षमता आहे ह्या प्रगल्भित करण्यासाठी, एक पवित्र जीवन जगण्यासाठी ही गोष्ट मदत करते. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचे हे सेशन आहेत. परंतु ज्यांना नाही जमत त्यांनी दिवसभरामध्ये कधीही हे सेशन ऐकले तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये फायदाच होईल. परिवर्तन होईल, बदल घडेल, ट्रान्सफॉर्मेशन निर्माण होईल. ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ असा होतो, की माझ्या जीवनामध्ये जसं एक अळी असते. बटरफ्लाय ज्याला म्हणतात किंवा कॅटरपिलर म्हणतात. कॅटरपिलरचा अर्थ काय? फुलपाखरू होण्यापूर्वी जी ती अवस्था आहे, त्या कोशामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं आहे. कॅटरपिलर. परंतु एका अशा प्रोसेसमधून गेल्यानंतर त्याच अळीला म्हणजे जी फक्त कुठेतरी रांगत होते, त्या
अळीला ज्यावेळेस पंख प्राप्त होतात, त्या कॅटरपिलरला ज्यावेळेस पंख प्राप्त होतात, आता तिला चालण्याची आता ती उडू शकते. याला ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन जीवनामध्ये परिवर्तन किंवा बदल घडवायचा असेल तर. आणि याच्यासाठी काही प्रोसेस आहेत, या विधी आहेत. या विधी प्रोसेस जर एखाद्या व्यक्तीने फॉलो केल्या, कुठलीही माता, भगिनी, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा कुठलाही युवक असेल, त्याच्या जीवनामध्ये जर त्याने ह्या गोष्टी फॉलो केल्या, तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल गॅरंटेड आहे. राइट? ज्यावेळेस एखादा व्यक्ती ह्या गोष्टी श्रवण जरी करत असेल ना, तरी सुद्धा त्याच्या अंतर्मनामध्ये याच्यावर कार्य करणं सुरू होतं. संगत, दर्शन आणि श्रवण याचा प्रभाव पडतो आणि जो व्यक्ती 5 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी या कार्यशाळेत स्वतःला इन्व्हॉल्व करेल, त्याच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल. डिप्रेशन टू सेलिब्रेशन जर जायचं असेल, तर त्यासाठी ज्या प्रोसेस आहेत, विधी आहेत आणि हे सगळं सायंटिफिक आहे. राइट? याला मेटाफिजिक्स म्हणतात. मेटाफिजिक्स. सगळं सायंटिफिक आहे, जे विज्ञान सांगतंय. राइट? आता अ, अध्यात्म हे तिथून चालू होतं जिथे विज्ञान संपतं. परंतु जे विज्ञान सांगत आहे, सायन्स सांगत आहे, ते सायन्स, ती टेक्नॉलॉजी आपल्याला स्वतः समजून घेणं आवश्यक आहे आणि मर्यादित वेळ आहे. असं नका समजू की तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. जो ॲक्टिव्ह, ॲक्चुअल, प्रोडक्टिव्ह वेळ आहे, किती असेल? 20 वर्षापर्यंत फक्त शिक्षणासाठी खर्च केलेला आहे आणि 50 किंवा 60 वर्षाच्या पुढे, 50च्याच पुढे हे शरीर सुद्धा साथ देणार नाही. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत असं घडतं. राइट? म्हणून आता 20 ते 60 ही 40 वर्ष आहेत. राइट? आता ह्या 40 वर्षामध्ये तुमचं करिअर आहे, संसार आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहेत वेगवेगळ्या. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं पार पाडत असताना तुम्हाला स्वतःवर वेळ देऊन स्वतः शिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. वेळ मर्यादित आहे. कळालं? आणि आज वेळ आहे, नॉट नेसेसरी उद्या पुन्हा मिळेल. म्हणून ज्या वेळेस संधी प्राप्त होत आहे, त्या वेळेस शिक्षण फार महत्वाचं आहे. ह्या टेक्नॉलॉजी फार महत्वाच्या आहेत. नवीन टेक्निक ज्या काही आपल्याला मिळत आहेत, त्या फार महत्वाच्या आहेत. आणि ह्या टेक्निक इव्हन 97% व्यक्तींना हे माहिती नाही, की माझं 5 वर्षाचं ध्येय काय आहे? मला 5 वर्षात काय प्राप्त करायचं आहे? म्हणजे आता लाँग टर्म व्हिजन झालं. एक शॉर्ट टर्म असतं, की मला एका आठवड्यात किंवा एका महिन्यात काय प्राप्त करायचं. एक अ, मिड टर्म व्हिजन असतं, की एका वर्षात मला काय-काय प्राप्त करायचंय आणि एक असतं लाँग टर्म 5 वर्ष, 10 वर्ष मला काय प्राप्त व्हिजन म्हणतात याला. व्हिजन 97% व्यक्तींना माहिती नाही व्हिजन काय असतं. राइट? गोलपर्यंत ठीक आहे. गोल गोल वेगळी गोष्ट आहे आणि व्हिजन वेगळी गोष्ट आहे. व्हिजन अतिउच्च आहे, गोल टेम्पररी आहे, तात्पुरतं. राइट? ज्या विश लिस्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी गोल सेट केले जातात. पण व्हिजन हे पूर्ण मनुष्य जातीसाठी, समाजासाठी निर्माण केलं जातं. राइट? व्हिजनरी व्यक्ती कोण आहेत माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे व्हिजन होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे व्हिजन होतं. महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याकडे व्हिजन होतं. अ, वंदनीय, आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्याकडे व्हिजन होतं. म्हणून आज लाखो करोडो स्त्रिया शिकतायत. याला व्हिजन म्हणतात. मग व्हिजन जे आहे हां, त्याच्यातला फरक थोडक्यात जर सांगायचं झाला, गोल हे स्वतःसाठी आहे, व्हिजन हे समाजासाठी आहे. आणि ज्याचं जेवढं जास्त मोठं व्हिजन, तो व्यक्ती कधीही कंटाळा करू शकत नाही. हां, त्या व्यक्तीला आता करून दाखवायचं आहे किंवा जी कॉन्ट्रिब्युशनची ही मनुष्याची आवश्यकता आहे ना, कॉन्ट्रिब्युशनचा अर्थ काय होतो, की मला ह्या समाजाला काहीतरी द्यायचंय. कॉन्ट्रिब्युशन ही मनुष्याची आवश्यकता आहे. हे समाजासाठी नाही करत आहोत आपण, तुम्ही किंवा मी. ही आपली स्वतःची आवश्यकता आहे. कुठली?
मला द्यायचंय काहीतरी. ही व्यक्तीची सायकॉलॉजी आहे. कॉन्ट्रिब्युशन आणि ही कॉन्ट्रिब्युशनची गरज पूर्ण करण्यासाठी व्हिजन पाहिजे. परंतु हे सगळं जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर काय लागेल? शिक्षण, प्रशिक्षण, कोचिंग, ट्रेनिंग आणि हेच ट्रेनिंग बाकी सगळ्या गोष्टी आपण प्राधान्य देतो. परंतु जर स्वतःला शिक्षित, प्रशिक्षित करायचं असेल तर मात्र आपण काय म्हणतो वेळ नाहीये. परंतु तोच वेळ टाईम मॅनेज कसा करायचा, हे जर तुम्ही शिकून नाही घेतलं, तर तुमचा वेळ तसाच वाया जाणार आहे. कळालं? वास्तू. आता वास्तूविषयी थोडंसं सांगतो. एखादा व्यक्ती 25,00,000, 30,00,000, 50,00,000चा फ्लॅट घेतो, घर घेतो. परंतु खरोखर ती वास्तू त्यामधली ऊर्जा शक्ती माझ्या जीवनासाठी योग्य आहे किंवा नाही, याच्यासाठी क्रॉस चेक करायला जर त्यांना सांगितलं, की तुम्ही ₹11,000 ₹11,000 खर्च करा. तर तो व्यक्ती नाही करत, नको म्हणतो. कळालं? आता याच्यात बुद्धिमानी आहे का अज्ञान आहे? खरोखर त्या व्यक्तीला ज्ञानी म्हणावं लागेल का? कारण मी अशा व्यक्तींना पाहिलेलं आहे आणि अशा व्यक्तींच्या वास्तू करेक्ट केलेल्या आहेत, की त्याच वास्तूमध्ये ज्यांचे ₹40,00,000 खर्च झालेत, घर घेतल्यानंतर. घर पर्चेस केलं, घर स्वतःकडे आहे, मिळालं. 2 वर्षांनी पुन्हा 40,00,000चं हॉस्पिटलायझेशन झालं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा अनावश्यक ठिकाणी जिथे त्यांना खर्च करावा लागला. हेच ज्ञान याच्यासाठी खर्च केला असता, तर कदाचित त्याच एनर्जी तुम्हाला पोषक ठरल्या असत्या पुढे. राइट? आणि हा सुद्धा एक उद्देश आहे या संस्थेचा, माइंड सेट ऑनचा, हंस कृपा फाउंडेशनचा. राइट? माइंड सेट ऑन म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाची स्थिती सेट करणे आणि हंस कृपा फाउंडेशन जे समाजासाठी कार्यरत आहेत, की समाजामधील प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी एवढं तरी सक्षम व्हायला हवं तिने, की ती तिच्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन करेल. आणि फक्त मार्गदर्शन नाही, जीवनाच्या 5ही क्षेत्रात फिजिकली फिटनेस असेल, मेंटल फिटनेस असेल, म्हणजे अंतर्मनाने सुद्धा ती सक्षम असेल, आध्यात्मिक दृष्टीने प्रगत असेल आणि आर्थिक दृष्टीने सुद्धा. कळालं? प्रत्येक स्त्रीमध्ये ह्या शक्ती, क्षमता आहेत. परंतु त्यांना वाव किंवा चालना किंवा इन्स्पिरेशन जे प्रेरणा आहे ती मिळाली नाही. त्यामुळे ते टॅलेंट, ते ज्ञान असून सुद्धा त्यांना त्याचा उपयोग करता येत नाही डाउन द लाईन. त्याच्यासाठी ही संस्था आणि हे जे काही कार्य होत आहे, अ, मला अजून एक काही गोष्टी याच्यावर एक प्रेझेंटेशन दाखवायचं होतं. परंतु वेळेअनुसार आपण करणार आहोत ते. नवीन व्यक्ती जेवढे कोणी येतील त्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे जर तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करत आहात इतक्या दिवसांपासून, तर तुम्हाला काही गोष्टी बेसिक समजल्या असतील आतापर्यंत, की जीवनाचं मूल किंवा बेस काय आहे. परंतु आता याच्यातून म्हणजे बालवाडीत आहात, 1ली, 2री, 3री असं करत-करत मजल दर मजल करत 10वी पर्यंत पोहोचायचंय. करियर सेट करायचं आहे, कॉलेज करायचं आहे, राइट? बालवाडी टू कॉलेज किती डिफरन्स असेल ना? आता जे ज्ञान काही बेसिक गोष्टी कळालेल्या आहेत, परंतु ते प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सर्व स्वप्न जे तुम्ही गोल सेट केलेले आहेत ना, तुमच्या आरोग्यासाठी, मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, ज्या व्यक्तीच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतात ना, त्या व्यक्तीचं आरोग्य आपोआप खालवलं जातं. तहान, भूक हरपते. रिलेशन फार महत्वाचं आहे. कोणीही बरोबर नसताना घरातील एक व्यक्ती जरी माझ्या पाठीशी आहे, असं ज्यावेळेस फिलिंग येतं ना, त्यावेळेस तो व्यक्ती जगाशी लढायला तयार होतो. पण ज्या व्यक्तीला असं कळतं, की माझ्या घरातलीच व्यक्ती मला साथ देत नाहीत, त्या व्यक्तीकडे सगळं असून सुद्धा तो आतून खचला जातो. कळालं? रिलेशन फार महत्वाचं आहे. आरोग्य महत्वाचं आहे. रिलेशन, मधुर नातेसंबंध, नोकरी, व्यवसाय, व्यापार, कारोबार, शेती जे पण तुम्ही काही कार्य करत आहात, त्यामध्ये 10 पटीने ग्रोथ करण्यासाठी, करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी, फायनान्शियल फ्रीडम. जर तुमच्या अकाउंटला
₹10,00,000 ₹20,00,000 बॅलन्स असतील सेव्हिंगमध्ये, एफ-डीमध्ये घरातल्या 4ही व्यक्तींच्या नावावर, तर फिलिंग कसं असेल? आणि ज्याच्या फिलिंग उच्चतम आहे त्याचे विचार कसे असतील? राइट? त्याचा बिलीफ कसा असेल? नाही मी करू शकतो. माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्याच्या कृती कशा असतील, ॲक्शन कशा असतील, राइट? म्हणून ह्या 4 गोष्टी ज्याच्यावर ॲक्चुअल काम करायचं आहे. आता हे सगळं जर ट्रेनिंग ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर याची कॉस्ट किती पाहिजे? म्हणजे हे जीवन आहे, राइट? जीवन. आणि इथे आपण म्हणतो, की फ्रीमध्ये पाहिजे. काही गोष्टी ठीक आहे, जेवढं फ्रीमध्ये मिळता येईल, जेवढं घेता येईल तेवढं घेत राहा. परंतु प्रीमियम लाईफ जर जगायचं असेल, तर त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील आणि प्रीमियम लाईफ जर करायचं असेल, कारण जिथे व्यक्ती पैसा खर्च करतो, जिथे इन्व्हेस्ट करतो, तिथे तो कमिटमेंट पण देतो. राइट? कमिटमेंट पण असते ना, एक वचनपूर्ती करण्यासाठी. तर त्या कमिटमेंट देण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. जिथून तुम्हाला हे शिक्षण प्राप्त करता येईल, वेगवेगळे कोर्सेस आहेत, राइट? तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन हे ट्रेनिंग घेऊ शकता. तर मी फक्त एक स्लाईड दाखवतो तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मी शिकलेलो आहे, राइट? आध्यात्मिक असतील किंवा अजून अजून काही, राइट? हे सर श्री तेज पारखेजी, श्री प्रेम रावतजी, अवधूत बाबा शिवानंदजी, स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, श्री श्री रविशंकरजी, गोयंकाजी, विपश्यना इगतपुरीला किंवा वेगवेगळ्या पूर्ण जगामध्ये यांचे सेशन्स आहेत आणि सद्गुरू, श्री सद्गुरूजी, राइट? आणि त्याचबरोबर अजून काही शिवानी दीदी आहेत, तातो डॉक्टर लेम सिओजीन आहेत, यांच्याकडून काही गोष्टी मला प्राप्त झाल्या. ट्रेनिंग यांचं सुद्धा मी प्राप्त केले आणि हे सुद्धा काही ट्रेनर आहेत, लीडर आहेत. तुम्हाला जिथून ट्रेनिंग प्राप्त होईल ना, तिथे तुम्ही जा. कळालं? पण ह्या जगामध्ये जर असा कोणी व्यक्ती असेल, जो तुम्हाला सर्वोत्तम आरोग्य देईल, धनसंपत्ती देईल, आनंद देण्यासाठी कमिटेड असेल किंवा मानसिक सुख, शांती, प्रेम, प्रेरणा, स्वातंत्र्य आणि अजून जे पण काही तुमच्या जीवनामध्ये आहेत, हे सगळं जर प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीला भेटणं आवश्यक आहे. राइट? अँड धिस इज व्हॉट द ग्रेट पर्सन यू आर गोइंग टू मीट. त्या मोठ्या व्यक्तीला, त्या महान व्यक्तीला तुम्हाला भेटावं लागेल. आता तो महान व्यक्ती कोण आहे? तो महान व्यक्ती तुम्ही आहात. कळालं? तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या स्वतःमध्ये आहे. तुम्हाला सुद्धा पूर्ण अधिकार आहे, की तुम्हाला ते सर्व प्राप्त व्हावं. हे जे पण काही यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, ह्या ग्रेट पर्सनॅलिटी आहेत, ज्यांनी आज जगाला योगदान दिले. फक्त धनसंपत्ती कमवण्यासाठी नाही काम केलं यांनी. या व्यक्तींचं ग्रेट व्हिजन होतं म्हणून आज समाजामध्ये या सगळ्या गोष्टी डाउन द लाईन, मग ते इंटरनेट असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल किंवा जो कॉम्प्युटर तुम्ही वापरताय ते असेल किंवा ते अ, संगीत असेल किंवा स्पोर्ट्स असेल, क्रीडा असेल आणि हे नारायण मूर्ती सर, ज्यांच्यामुळे आज इन्फोसिसमध्ये हजारो लोक कार्यरत आहे. अजिम प्रेमजी, ह्या ग्रेट व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये जे समाजाला योगदान दिलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा देऊ शकता. राइट? आणि यासाठी या गोष्टी कराव्या लागतील आणि हा प्रश्न स्वतःला पुन्हा-पुन्हा विचारा, की खरोखर मी हार्ड वर्क का करतोय? मी का कष्ट घेतोय? माझं कष्ट घेण्यामागचा उद्देश काय? तुम्ही का काम करताय? तुम्ही दिवस-रात्र का राबताय? आणि त्यावेळेस तुम्हाला उत्तर मिळेल, की माझ्या जीवनामध्ये मला ह्या 3 गोष्टी हव्या आहेत. मला यश प्राप्त करायचंय. माझ्या नावापुढे असं लागलं पाहिजे, की येस, हा यशस्वी व्यक्ती आहे. मला आनंदी राहायचंय. मला हॅपीनेस पाहिजे, आनंद. माझ्या जीवनामध्ये आनंद मला प्राप्त करता येईल म्हणून मी कष्ट करतोय. आणि मानसिक शांती, रात्रीची झोप सुखाची, शांततेची लागली पाहिजे. कळालं?
पण याच्यासाठी जर हार्ड वर्क करत राहिलात, तर ही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि जर व्हायची असेल, तर तुम्ही स्वतःचं जरा मननचिंतन केलं, तर तुमच्या लक्षात येईल, की कितीही कष्ट करा, काबाड कष्ट करा, परंतु ह्या गोष्टी काही प्राप्त होत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागेल? यालाच शिक्षण, प्रशिक्षण म्हणतात. यालाच कोचिंग म्हणतात. यालाच ट्रेनिंग म्हणतात. जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची राइट? वर्किंग इन राइट डायरेक्शन आणि दुसरं आहे राइट मेथड म्हणजेच मेथोडॉलॉजी. कळालं? या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील, राइट डायरेक्शन, योग्य दिशा आणि पद्धत, विधी समजून सांगणारा जर एखादा व्यक्ती मिळाला, तर आपण आपल्या जीवनामध्ये हे ध्येय प्राप्त करू शकतो. कळालं? आणि हे गोल डाउन द लाईन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साकार होणं फार महत्वाचं आहे. हे गोल, हे ध्येय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साकार होण्यासाठी त्याला हे ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. राइट? आपण याच्यावर विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. अजून चर्चा करणार आहोत. आणि डाउन द लाईन प्रत्येक घरातील म्हणजे तुमच्या मुलाबाळांना सुद्धा वयाची अट नाही. राइट? परंतु कमीत कमी थोडंसं समजेल असं 11 वर्षाच्या वरती ज्या काही गोष्टी आपण डिस्कस करत आहोत. तसं सांगू तुम्हाला 7 वर्षापर्यंत मुलाची ग्रास्पिंग कॅपॅसिटी सगळ्यात चांगली आहे. 7 वर्षापर्यंत. इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा 7 वर्षापर्यंत सगळ्यात जास्त आहे. कारण ह्या विश्वामध्ये सर्व्हायव्ह करायचं असेल, तर ते जे नवजात शिशु आहे त्याची रोगप्रतिकारक शक्ती सगळ्यात चांगली स्ट्राँग आहे. का? कारण या सगळ्या घटना आणि परिस्थितीबरोबर वातावरणाबरोबर त्याला मॅच करून घ्यायचंय. पहिला पाऊस, पहिला उन्हाळा, पहिली थंडी याच्यामध्ये सर्व्हायव्ह करण्यासाठी, त्यानंतर आजूबाजूच्या सभोवतालच्या परिसरामध्ये जे बदल घडतायत, ते ग्रास्पिंग करण्यासाठी 7 वर्षापर्यंतच्या मुलांना हे शिक्षण दिलं तर अतिउत्तम आहे. परंतु ठीक आहे, तो एका जागी बसणार नाही. परंतु त्यावेळेस त्याला अंतर्मनातून सबकॉन्शियस माइंडमधून काही गोष्टी तुम्हाला देता येतील. त्याला सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग म्हणतात. हे प्रोग्रामिंग कसं करायचं हे सुद्धा आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. राइट? व्हेरी गुड. तर इथे आपण आता स्टॉप करूया.